नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथं पिकलेल्या आंब्याचा गोड पदार्थ बनवणार आहे. तर गोड पदार्थ कोणता आहे ती व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, वरचं साल काढून घ्यायचे. आता इथं साल काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फोडी फोडी काढून घ्यायच्यात. आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचे. तर आंबा गोड असल्यामुळे मी साखर टाकणार नाही आहे आणि गोड पदार्थ बनवायचा म्हणजे थोडीशी साखर वापरणार आहे. आता ह्याच्यातला रस थोडा मी वाटीत काढून घेतलेला आहे. पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. आता इथं रवा घेतलेला आहे, छोटी वाटी. काजू बदामचे काप करून घ्यायचे. आता इथं मी गोड शिरा बनवणार आहे आंब्याचा. काजू बदाम कट करून झालेले आहेत. गॅस चालू करायचे आणि सुरुवातीला पाणी गरम करून घ्यायचे. आता इथं पाण्याला उकळी आलेले आहे, एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता पाणी उकळून बाजूला ठेवलेलं आहे. आता इथे 2 चमचे तूप टाकायचे. आता इथं काजू बदामचे काप तळून घेतलेले आहेत तुपामध्ये. आता रवा घ्यायचा आहे, छोटी वाटी रवा घेतलेला आहे. आता इथं भाजून घेतलेला आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे. मी आधीच रवा भाजून ठेवलेला होता. आता इथं थोडासा रवा गरम झाल्यावर याच्यामध्ये आपण जे शिऱ्यासाठी पाणी टाकतो त्यापेक्षा कमी पाणी टाकायचे. विलायची पावडर टाकलेला आहे आणि पाण्याचा वापर कमी करायचा आहे, कारण आपल्याला याच्यात आंब्याचा रस टाकायचा आहे. आता इथं पाणी पूर्ण आकसून घेतलेलं आहे या रव्यामध्ये. आता साखर टाकून घ्यायची. गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथं आंब्याचा रस अर्धी वाटी काढून ठेवला होता, ती टाकून ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे. आता इथं आंब्याचा रस मिक्स झालेला आहे, बघू शकता. आणखीन एखादा मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे, तोपर्यंत घट्ट होतं आणि एकदम छान असा इथं आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. आता तुम्हाला जवळून दाखवते. एकदम छान असा शिरा तयार झालेला आहे आणि रवा पण छान फुललेला आहे. आता ही एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. सुरुवातीला तूप लावून घ्यायचं या वाटीला. थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे आणि खसखस पण टाकायची. आता याच्यामध्ये शिरा टाकून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावरच बाजूला काढून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही या शिरेच्या वड्या पण बनवू शकता. तर अशा एखाद्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे शिरा. तर बघू शकता एकदम छान असा शिरा तयार झालेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.